केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने संसद में 8वीं बार बजट पेश किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने इस बजट पर अपनी प्रतिक्रिया दी। अमोल मिटकरी ने कहा कि ये बजट आम नागरिक, कर्मचारियों और किसानों के लिए फायदेमंद है। आइए देखते हैं कि बजट पर मिटकरी ने क्या कहा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8व्यांदा जो देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून ज्या प्रकारे अर्थसंकल्प सादर केला त्याचं निश्चितच स्वागत करतो। आजच्या अर्थसंकल्पामधले जे काही शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत त्यामध्ये कापूस उत्पादनाच्या वाढीवर भर देऊन जागोजागी जिथे कॉटन उत्पादक शेतकरी आहे त्या ठिकाणी टेक्सटाईल हबची निर्मिती, नाफेडवरून डाळ म्हणजे कडधान्याची खरेदी किंवा डाळयुक्त पदार्थाची खरेदी, आता सर्वात महत्त्वाचं सर्वसामान्यांकरता म्हणजे 10 लाखाऐवजी 12 लाखापर्यंत जो टॅक्स स्लॅब वाढवलेला आहे तो एक होणारा फायदा, SC ST महिलांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली आर्थिक तरतूद, कॅन्सर सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारण्याचा संकल्प, शहरी भागाचा विकास, कामगारांचं जीवनमान उंचावण्याकरता ई-श्रम पोर्टलद्वारे होणारा प्रयत्न, म्हणजे साधारण सर्वसामान्य घटकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि निश्चितच देशाच्या आणि राष्ट्राच्या, महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होईल आणि यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक आशादायी किरण या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेला आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाचं मी महायुतीतला घटक म्हणून मनापासून स्वागत करतो।